समृद्धी महामार्ग आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे रोड अपडेट नंतर आज आपण मुंबईत प्रवास करत आहोत. आजचा जो माझा प्रवास आहे तो भिवंडी ते बांद्रा असा प्रवास होता. त्यापैकी आज आपण ईस्टर्न एक्सप्रेसवे ते वेस्टर्न एक्सप्रेसवे जी कनेक्टिव्हिटी आहे त्यावर प्रवास करणार आहोत. ईस्टर्न एक्सप्रेसवे म्हणजे सायन ते मुलुंडपर्यंतचे जे काही मार्ग आहेत ते, आणि वेस्टर्न एक्सप्रेसवे म्हणजे बांद्रापासून सुरू होऊन दहिसरपर्यंत जो पूर्ण मार्ग आहे तो म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेसवे. अशा प्रकारे आपण आता या पूर्व द्रुतगती महामार्गावरून बांद्राकरता निघालेलो आहोत. आणि त्याकरता आपण जो वळण घेतलंय ते सांताक्रूज चेंबूर लिंक रोड. या मार्गावर येण्याकरता दोन्ही पर्याय आहेत. जसे आता आपण आलो वळण घेऊन या जोड रस्ते आलो, जरी आलो असतो तरी कालच्या बाजूने जरी आपण आलो असतो तर पुढे जाऊन नक्की आपल्याला पुन्हा एकदा चढण लागली असते. थोडा कन्फ्युजन आहे या ठिकाणी जेव्हा आपण ठाण्यावरून येतो, कारण सांताक्रूज चेंबूर सांताक्रूज लिंक रोड आहे तो एक तर चेंबूरच्या बाजूने येतो, एक आपल्या ठाण्या बाजूने, दोन्ही कनेक्ट होतात ते या ठिकाणी आहे. बघा या ज्या बाईकचा या ज्या गाड्या आल्यात या आपण जर वळण घेतले असते तर सरळ इथेच आलो असतो, आणि वळण घेतले तरी आपण याच ठिकाणी आलेलो आहोत. अशा प्रकारे आपला सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवरचा प्रवास. पूर्वी जेव्हा हे रस्ते अस्तित्वात नव्हते, मी बांद्राला जाताना शक्यतो सायनला जायचो. सायनवरून मग BKC होऊन पुढे बांद्राला पोहोचायचो, किंवा कुणी एकेकाळी म्हणजे ठाणे बोरिवलीहून मग पूर्ण जोगेश्वरी गोरेगाव असा करत बांद्रापर्यंत पोहोचायचो. परंतु हे जे काय एलिव्हेटेड रोड तयार झालेले आहेत त्यांच्यामुळे हा जो प्रवास आहे तो सुसाट झालेला आहे. लवकरात लवकर पोहोचता येतो, आणि म्हणजे तुम्हाला कुठेही वाहतूक कोंडी अशी शक्यतो सापडत नाही, कारण एक ब्रिज संपला का दुसरा ब्रिज सुरू होतो. आणि सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवरनं प्रवास करताना आपल्याला सेंट्रल रेल्वे जी आहे त्या रेल्वे लाईनवरनं देखील प्रवास करता येतो. त्यात BKC वरनं देखील आपण निघून जातो. ईस्टर्न एक्सप्रेसवे ते वेस्टर्न एक्सप्रेसवेची कनेक्टिव्हिटी खरंच खूप फायद्याची आहे. तासाचं अंतर काही मिनिटांवर आलेलं आहे. फक्त आपण जेव्हा प्रथमतः या मार्गावरनं येतात त्यावेळेस जे दिशादर्शक फलक आहेत तिथे मात्र लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे. खास करून जेव्हा वेस्टर्न एक्सप्रेसवेला तुम्ही उतरणार असाल त्यावेळेस शक्यतो माझा या मार्गावर प्रवास 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकाच वेळेसच होतो. पण तरी सुद्धा खूप लक्ष देऊन प्रवास करावा लागतो, कारण असे फ्लायओव्हर्स आहे की एकदा वरती चढलो का पुन्हा मागे फिरणे अशक्य आहे. नॉनस्टॉप कनेक्टिव्हिटी असताना काही ठिकाणी थोडे उतरण लागते, मुख्य रस्ता तो पुन्हा वरती ब्रिजवर चढावे लागते. आपल्या कोरल्याचा मार्केट देखील लागतो. तुम्ही पाहू शकता खाली रस्ता, त्याच्यावरती फ्लायओव्हर, त्याच्यावरती पुन्हा एक फ्लायओव्हर, आय थिंक वरती मेट्रो आहे बहुतेक, मला माहित नाही. आपल्याला माहिती असेल नक्की काय जे वरचा मार्ग होता तो मेट्रोचा होता का. आज जसे आपण ईस्टर्न एक्सप्रेसवे पासून वेस्टर्न एक्सप्रेसवे म्हणजे पूर्व द्रुतगती महामार्ग ते पश्चिम द्रुतगती महामार्गावरचा प्रवास करीत आहोत. तसेच पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्या ऑपोजिटने प्रवास करणार आहोत.
म्हणजे पश्चिम द्रुतगती महामार्ग ते पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत प्रवास करणार आहोत. बघा काही ठिकाणी जेव्हा दिशादर्शक फलक येतात त्यावेळेस गाडीचा वेग कमी करावा लागतो ते फलक वाचण्यासाठी. जर का ते वाचले नाही तर नक्कीच आपण रस्ता चुकू शकतो, आपली दिशा भूल होऊ शकते. खूपच जबरदस्त हा प्रवास. सांताक्रूज चेंबूर लिंक रोड. सिटी बाईक राईड खास आपल्याकरता आपले मराठी या यूट्यूब चॅनलवर. शक्यतो समृद्धी महामार्ग आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे किंवा मुंबई नाशिक महामार्ग या मार्गांचे अपडेटच आपल्या चॅनलवर जास्त असतात आणि बहुतांश आपल्या प्रेक्षकांना त्या संदर्भात माहिती आवडते. आणि मुंबईला जेव्हा आपण येतो त्यावेळेसचे जे व्हिडिओ आहेत ते शक्यतो जास्त पाहिले जात नाही, परंतु तरी सुद्धा आपण हे अपडेट देण्याचा प्रयत्न करतो. कारण जे आपले नवीन प्रेक्षक येतात, जे नवीन सबस्क्रायबर येतात, त्यांच्यासाठी याचा कुठेतरी फायदा व्हावा, त्यांना थोडीफार माहिती मिळावी म्हणून आपले प्रयत्न सुरू असतात. हे वळण बघा किती जबरदस्त, खूप सुंदर असे वळण आहे. आपण पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या अगदी जवळ आलेलो आहोत. इथून पुढे गेल्यास आपल्याला बांद्राची जावे असेल तर एक वळण आहे, त्या वळणावर लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे, नाही तर आपण नक्कीच बोरिवलीच्या दिशेने जाल. पाहू शकता बघा इथे दिशादर्शक फलक लावलेला आहे, बांद्रासाठी आपण वळण घेऊ शकतो म्हणून. आणि अशा प्रकारे आपण बांद्राच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आपला. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करावे. खास आपल्यासाठी आपले मराठी सतत नवीन नवीन रोड अपडेट्स. आज सांताक्रूज चेंबूर लिंक रोड, भिवंडी ते बांद्रा प्रवास बाईक राईड. तिहेरी मार्ग बघू शकता. असो आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया. मी जातो बांद्राच्या दिशेने. भेटूया पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.